जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण माळवाडी गावचे रहिवासी। माळवाडी गावचे रहिवासी। आपलं नाव कसं? संदीप काटे। बर, आता गेले 4-5 वर्ष झाले माळवाडी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा ज्या होतात त्या सगळ्यात तहकूब होतात असं आम्हाला नागरिक यांच्याकडून समजलं। मग त्याच्याबद्दल तहकूब का होतात हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून। ग्रामपंचायत ग्रामसभा घ्यायलाच टालवाटाल करत्या, कॉलम पूर्ण होत देत नाहीत, म्हणजे ह्याला कारण आहे न्यूज देत नाहीत ग्रामसभेला लोकच, त्यामुळे तो खूप होत्या गावात भरपूर आहेत अडचणी, ते मांडले जातात विषय त्यांच्या पुढे, म्हणून ते ग्रामसभा घेऊ शकत नाहीत। तुम्ही ग्रामसभेला जाता का? जातो की। बरं, मग काय काय आहे तुमचं? लोक नसतात तो खूप झाले ग्रामसभा सांगतात। जे आता सदस्य असतील ते तर हजर असतात का? सदस्य पण नसतात हजर। बर, ते सदस्य हजर नसतात तिथून चालू दे। सदस्य हजर नसतात तेच ग्रामपंचायतीत। बरं, यापूर्वी तर 2 सदस्य असतात। बरं, म्हणजे ग्राम सभेला 1 ना 2 सदस्य असतात असं मला म्हणायचं आहे। यापूर्वी कधी ग्रामसभा झाली? ग्रामसभा होऊन झाले 2-3-4 वर्ष झाले, 2 वर्ष तर झाले। बर, आणि त्याच्यानंतर जे झालेल्या त्या ग्रामसभा समजून देत नाही। बर, ग्रामसभा कधी झाली समजून घेत नाही। तुम्ही नागरिकांना ग्रामसभेला जास्तीत जास्त हजर राहण्यासाठी काय आवाहन करू शकता? लोकांनी ग्रामसभेला हजर राहणे गरजेचं आहे। राहून गावातल्या ज्या काय अडचणी आहेत ते सांगणे, तिथे ग्रामसभेत ठराव घेणं गरजेचं आहे, सांगून काम करून घेणं। दुसरं काय बसा प्रश्न, पण आम्हाला ग्रामसभेचं तकोपच होत्या, कॉलम पूर्ण झाला नाही, रद्द। दुसरी ग्रामपंचायत सभा कधी झाली कळत पण नाही। मग ते तुम्हाला नोटीस वगैरे किंवा काय अलाउन्स? काय नाही, काय गावात सिस्टीम 3 बंद झाल्या। बर, आता तुम्ही म्हणता की गेले 4 वर्ष झाले गावात ग्रामसभा तहकूब झाल्या, आता ही गावातली जी विकास कामं झाली असतील ती कशी केली जातात किंवा कोण करतं कामं? ते पॅनल प्रमुख, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, काय ठराविक त्यांच्या अंडरखालीच चाललेलं असते सगळं, गावाला काय माहित नसते। आणि गावात विकासाचा संबंध येत नाही, गावात विकासाची कामं कुठेच चालणार, कुठे चालत काम? गावात काही विकास झाला नाही? काय झाला विकास? त्यांनी सांगावं, सरपंचांनी सांगावं किंवा ग्रामसेवकने सांगावं किंवा पॅनल प्रमुखांनी सांगावं गावात ही विकासाचं काम झालंय म्हणून। आता जे तुम्ही आम्हाला सांगितलं उद्या ग्रामसभेला हजर राहून तुम्ही हा मुद्दा मांडणार की 26 जानेवारीला आपण उद्या आणणार विषय। बोला। उद्या 26 जानेवारी आहे, उद्या 26 जानेवारीचा विषय 4-5 वर्ष झाली ग्रामसभा नाही, आणि मला अजून त्या ग्रामसभेत तो ठराव मानायचा आहे, मंजूर करून घ्यायचा आहे। माळवाडी गावामध्ये 2 नंबर धंदे, गाव चांगलं आहे आपलं, त्या गावामध्ये 2 नंबर धंद्याचं एकदम जाळं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, दारू मटका, ते बंद व्हावं असं आमची इच्छा आहे। आणि ह्या गावाला म्हणजे बाकीच्या गावासारखं वेगळ्या वेळा लागू नये, गाव सगळं एका दृष्टीने राहतंय, आणि 2 नंबर धंद्यामुळे गावात वेगळ्या वेळा लागणार आहे, तर 2 नंबर धंदा बंद व्हावे, ग्रामसभेत ठराव मंजूर घ्यायची अशी आमची इच्छा आहे। सगळ्यांनी सहकार्य करावं, नागरिकांनी उद्या जास्तीत जास्त ग्रामसभेला हजर राहावे। आपण माळवाडीच माळवाडीच। बरं, आता ज्या माळवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा असतील त्याच आतापर्यंत तहकूब झाले असं नागरिक यांच्याकडे आम्हाला समजलंय, मग याच्याबद्दल तुम्हाला काही कारण? कोरम पूर्ण होत नाही म्हणून थकीत करतात। कोरम का पूर्ण होत नाही काय कारण ते आता त्यांनाच नाही। बरं, लोक ग्रामसभेला येतात का? येतात, पण कोरम पूर्ण होत नाही। बरं, एवढंच, बाकीच काय। तुम्ही ग्रामसभेला जाताय? मी जातो। बर, तुमच्या वार्डातल्या काय समस्या? काय समस्या काय? ह्या तर गटारीच्या ह्या होत्यात केल्या त्या तेवढंच, बाकीच काय समस्या नाही तेवढंच। आता तुम्ही म्हणता आता ग्रामसभा होत नाहीत, आता उद्या 26 जानेवारीला ग्रामसभा आहे माळवाडी ग्रामपंचायती, लोकांना तुम्ही काय आवाहन करू शकता? ते मी सांगितलं की ते तुम्ही आधी आम्हाला हे करा म्हणून, दौंडी द्या किंवा अलाउन्सिंग करा गाडी, बाबा उद्या ग्रामसभा आहे म्हणून। ओके, नमस्कार, आपण याच गावचं का? हो, माळवाडी रहिवासी। बर, आता आम्हाला असं समजलं की नागरिकांच्या मधून की माळवाडीमध्ये ग्रामसभाच होत नाही, मग याचं कारण काय? कारण जेवढ्या ग्रामसभा झाल्या त्या सगळ्यात तहकूबच झाले असं आम्हाला समजलं आतापर्यंत। एक तर लोकांना माहिती होत नाही, दुसरी गोष्ट लोक वैतागलेत अशी की त्यात उपस्थित राहून पण त्या मुद्द्यावर काय होत नाही।
असं लोकांचं मत आहे. त्यामुळे लोक म्हणतात जाऊन तर काय उपयोग आहे, काय निष्पन्नच होणार नाही, तर उपस्थित राहून तर काय उपयोग, बरं. अशी लोकांची प्रतिक्रिया आहे जनयाच्यात. तुम्ही ग्रामसभेला जाता का नाही? नाही जात, काही निष्पन्नच होत नाही, जाऊन काय करायचं. बरं. मग तुमच्या ज्या गावातल्या समस्या असतील, तुमच्या वार्डातल्या ज्या समस्या असतील त्या कशा निवारण होतात? होतच नाही निवारण. लोक जी ग्रामसभेत समस्या मांडते त्याचं निवारणच झालेलं नाही आजपर्यंत. बरं. त्यामुळे लोकांना पण काय तिथं उपस्थित राहून काय निष्पन्न होत नाही अशी प्रतिक्रिया आहे लोकांची. मग हे गावामध्ये ग्रामसभा असतात हे तुम्हाला माहिती आहे का? असते. बरं. मग हे कशावर समजतं तुम्हाला ग्रामसभा ही गावात? काय जागोजागी त्यांनी हे लावलेलं असते, ग्रामसभा किती तारखेला आहे, काय लावलंय, बरं. माहिती पत्रक वगैरे. आता काही लोकांच्यात आम्हाला असं समजलं की ते तुमच्या गावामध्ये जे साऊंड सिस्टीम आहे त्याच्या माध्यमातून सांगावं म्हणजे आम्हाला समजतं. हो, ते पर्याय चांगला उत्तमच आहे. कारण कुठे ग्रामसभा घेतात हे आम्हाला माहिती नसतं. बरोबर की. काय प्रत्येक जण काय ते चौकातच असतोय असं काय नाही ना. बरं. तुम्ही कचरा गाडी येते त्यातनं माध्यमातून सांगू शकताय, किंवा सकाळी तुम्ही स्पीकर लावताय त्यावेळेला पण सांगू शकताय त्या माध्यमातून. बरं. आता माळवाडीमध्ये ग्रामसभा व्हावी असं तुम्हाला वाटतं का? हो, 100%. मग तुम्ही उद्या 26 जानेवारी आपल्या प्रजासत्ताक दिन आहे, हा. त्यानिमित्त ग्रामसभा ठेवलेली आहे माळवाडी ग्रामपंचायतीला. तुम्ही ग्रामसभेला उद्या जाणार आहात का? हो, जाणार. मग तुमच्याबरोबर काही 4 लोक घेऊन जाणार आहात का? 100%. बरं. उद्या गावामध्ये ग्रामसभा व्हावी यासाठी तुम्ही नागरिकांना काय आवाहन करू शकता? काय जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, आणि त्याच्या पुढच्या महिन्यातील ग्रामसभेला त्या समस्येचं निवारण का झालं नाही याचा जाब विचारावा सत्ताधाऱ्यांना किंवा ग्रामसभेतील सदस्यांना. मला आणखी एक त्याबद्दल सांगायचं आहे असं की आपल्या मागील 4-5 वर्षात ग्रामसभा झाल्या असं आणि त्याच्यावर काही निरासन झालंय असं काय झालेलं नाही. या गावाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आपल्या एवढं मोठं गाव लोकसंख्येचं जास्त असताना सुद्धा तिथं ग्रामसभा होत नाही आणि लोक उपस्थित राहत नाहीत. हे मोठं दुर्दैव आहे गावाचं, आणि त्याचं लोक उपस्थित राहून शंका उपलब्ध केल्याशिवाय पण त्याचं निवारण होणार नाही. आणि ग्राम अधिकारी असलेले त्यातनं त्यांचं त्या काय समस्या आहेत काय नाही यांचं निवारण करून त्यांच्यावरून घेतलं पाहिजे. लोक उपस्थित न राहत असल्यामुळे त्यांना काही त्याचा विषयच येत नाही. समस्याच उपस्थित राहत नाही तर लोकांना काय ते करतील तेच योग्य, अशा मार्गाने माळवाडी चाललेली आहे. हे माळवाडीचं दुर्दैव आहे आपल्या. एकंदरीत पाहता असं की नागरिकांना आपण ज्या समस्या जाणून घेतल्या की लोकच ग्रामसभेला उपस्थित राहत नाहीत. कारण त्यांचं म्हणणं आहे की असं की आम्ही ग्रामसभेमध्ये जे काही कामं सांगितली जातात ते कामं आमचे पूर्ण होत नाहीत, किंवा काही ते म्हणले वादावादीचे प्रकार असतील किंवा दंगादुखीचे प्रकार असतील ते होतात. त्याच्यामुळे काही लोक जाण्यासाठी टाळतात. मग हे टाळू नये किंवा हे ग्रामसभा व्हाव्या यासाठी आमच्या जनशक्ती न्यूजच्या वतीनं आम्ही लोकांना, माळवाडी ग्रामस्थांना असं आवाहन करतो की माळवाडी ग्रामपंचायतीने उद्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त हनुमान मंदिर माळवाडी येथे ग्रामसभा आयोजित केलेली आहे. तरी आपल्या ज्या काही समस्या असतील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा आपल्या ग्रामसभेचा कोरम पूर्ण करून ग्रामसभा तहकूब न करता जर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने हजर राहिला तर तुमच्या ज्या काही समस्या असतील 100% निवारण केल्या जातील, किंवा त्याच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी निष्पन्न होईल. आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना असं आवाहन करतो की उद्या तुम्ही जास्त संख्येने हजर राहून ग्रामसभा पूर्ण करावी ही आमची विनंती आहे.